गोष्टीचा परिहार देणं आवश्यक आहे. तो म्हणजे असा, श्री क्षेत्र पैठण प्रतिष्ठान गोदा तटी पैठण या क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधी स्थानावर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत वैकुंठवासी बंशीबाबा तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्ती पारायण हरिभाऊ महाराज चौधरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण सोहळा ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने चालू असलेला हा नामोत्सव नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आणि या पारायणातील आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे सोपवली. बऱ्याच वर्षापासून त्यांचे फोन चालू होते, प्रयत्न चालू होता, पण योगायोग येत नव्हता. पण यावर्षी योगायोग आला आणि वर्षापासूनच त्यांनी तारीख घेऊन ठेवलेली. म्हणून या ठिकाणी त्यांच्या आग्रहास्तव तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा हा योग आहे. नाथबाबांच्या समाधीचं दर्शनाचा हा योग आहे. माझं मी भाग्य समजतो. या स्थानावर या समाधी मंदिरात कीर्तन करणं हे भाग्याचं लक्षण आहे. कुठल्या जन्मातलं माझं पुण्य असेल की बाबांच्या दरबारामध्ये मला सेवा करायची संधी मिळाली, हे माझं परम भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थाने माझं जीवन कृतार्थ झालं. आज या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने तपाने मोठी असणारी मंडळी, मला कोणाचा परिचय नाही, पण सर्वच वारकरी, सर्वच परिसरातील बाहेर जाऊन आलेले, या सर्व संस्थेतील ही सगळे विद्यार्थी, सर्व वारकरी मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे आदिनाथ महाराज भोगे बाबा या ठिकाणी व्यासपीठ चालवतात, त्यांची उपस्थिती आहे. हे माझं भाग्यच आहे. बऱ्याच वर्षानंतर भेट झाली आमची. मृदंगाचार्य अतिशय सुंदर मृदंग वाजवतात. काय नाव तुमचं? रामकृष्ण. वा, काय नावात बी गोडवा आहे, नावात बी काय ताकद आहे. रामकृष्ण सुंदर वाजवणं आहे. समर्पक जसं पाहिजे तसं गाणारे अतिशय सोलापुराचे. बाकी सर्वच गातात, पण दोघांपुढे माईक असल्यामुळे तुमच्या दोघांचाच आवाज सगळ्याला ऐकायला मिळणार आहे. सुंदर दोघे गायक आहेत. आणि माझ्यासोबत सुद्धा एक गायक आहे, पण ती महिला गायक आहे. तिला वाटलं आता सगळे पुरुष आहेत, तिथं महिला कोणीच नाही, आपण उभा राहू की नाही. माझी कन्या सुंदर गायक आहे, पण ती खाली बसलेली आहे. कन्या आलेली आहे, माझी मंडळी आलेली आहे, माझे जावई आले आहेत, माझे नातू आले आहेत. मी सर्व परिवारासह इथे आलो. येत आहे, ये हा त्यांची परवानगी आहे. ये सर्वच माझा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे दर्शनासाठी. गीताला जोडी गीता येऊ दे. गीता कुठं आहे? आपली चौधरी बाबाची गीता. हे गीता कुठे गेली? त्यांना एक जोडी झाली आहे. सर काय गेला बाबा? तुम्ही सर काय सर काय गेले? तो माईक तुमचं तुम्हाला माहीत आहे, तुमचं तुम्हाला घ्या माहीत. तो माईक करता, माईक खाली करून द्या, माईक खाली करून द्या. गीता
सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, शांत संत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ बाबा. त्या बाबांच्या पवित्र प्रांगणामध्ये आज पहिला दिवस नामपर अभंग घ्यावा म्हणून मी नामपर अभंग सेवेकरिता निवडलेला आहे आणि बाबांचाच अभंग आहे. अभंग नाथबाबांचा असो, अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. श्रीमंत शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज याच्यावर मनुष्य मात्राच्या अंतकरणाचा ठाव घेतला. याच्यावर मनुष्य मात्राचं अंतकरण तपासलं. त्यांच्या लक्षात असं आलं, प्रत्येकाची सुप्त भावना आहे, प्रत्येकाची तीव्र इच्छा आहे की मला सुख मिळालं पाहिजे. सुखासाठी प्रत्येकाची धावपळ चालू आहे. सुखम सर्वाय उच्यते, सर्वांना आवडणारं सुख, सर्वांना सुख आवडतं, पण सर्वच सुखापासून वंचित आहे. त्याच्या लक्षात आलं, तो देखे सो दुखिया बाबा, तो देखे सो दुखिया बाबा. कोण कोण दुःखी आहे या मृत्यू लोकामध्ये? ज्याच्याकडे बघावं तो दुःखी आहे. राजा दुःखिया, प्रजा दुःखिया, राजा दुःखिया, प्रजा दुःखिया. या मृत्यूलोकाची सगळी प्रजा दुःखी आहे. या मृत्यूलोकाचा कीर्तनकार दुःखी आहे. बैरागी दुःखी, जोगी दुःखी, जंगम दुःखी, सगळे दुःखी. सुखाची इच्छा प्रत्येकाला आहे. अरे बरोबर, सुखाची इच्छा प्रत्येकाला आहे, पण सुख मिळत नाही. सुख मात्र अखंड भोगतोय आपण. कोणी म्हणत असेल हे चुकीच आहे तुमचं विधान, मी सुखी आहे असं कोणी म्हणत असेल ते त्याची चूक आहे. ठेका ठेका, मी सुखी आहे असं कोणीच म्हणू शकत नाही, कारण हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी गेल कवनाची श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतुरणी, पिंगळाच्या अंतुरणी कैसी सुख निद्रा. खवखवीत विस्तव आणि त्या विस्तवावर आपण आरामाने झोपतो. असं कसं शक्य आहे? हा मृत्यूलोक आहे. तो म्हणे मी सुखी आहे, सुखी आहे. तुकोबाराय म्हणतात, मूर्ख देखनाच्या बाजे सुखाची कल्पना. Yeah.
टेकणाच्या बाजेवर झोपला आणि मी सुखाने झोपलो असं जर एखाद्या मनात असेल तर तो बरा म्हणतात मूर्खत्व वचना येऊ पाहे. जसा ढेकणाच्या बाजेवर सुखाने झोप लागणं शक्य नाही तसा हा मृत्यूलोक आहे दुःखानेच भरलेला आहे. त्या मृत्यूलोकामध्ये दुःखच आहे म्हणून सगळ्याला दुःख भोगावं लागतंय. दुःख 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 प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही, मला नाही, तुम्हाला नाही, कोणालाच नाही. मग लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे न वंचिता दुःख पावे अदृष्ट बळे. मला दुःख व्हावं अशी कोणाची अपेक्षा नाही पण दुःख भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचा आपल्या गावठी भाषेमध्ये एक म्हण आहे, त्याचा कंटाळा त्याचा वानवळा. जे नको ते मिळतं, जे पाहिजे ते मिळत नाही. पाहिजे सुख मिळत नाही. दुःख नको आहे पण दररोज आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. असं का घडतं? असं का घडावं? नाथबाबाने त्याचं संशोधन केलं. अपेक्षा सुखाची आहे प्रत्येकाला, मिळत नाही सुख. दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही पण दुःख भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. दुःख भोगतात. त्याचं कारण काय आहे ते त्यांच्या लक्षात आलं. सुखाची अपेक्षा आहे पण सुखाचं जे नियत साधन आहे ते करायला मागत नाही लोक. सुखासाठी जे करावं लागतं ते करत नाहीत. दुःख नको आहे पण दुःखाचे प्रयत्नपूर्वक दुःखाचं साधन केल्याशिवाय राहत नाही. काय तो श्लोक? पुण्य से फलमिच्छन्ति पुण्य नेच्छन्ति मानवा न पापम फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पापाचं फल आहे दुःख, पुण्याचं फल आहे सुख. माणसं प्रयत्नपूर्वक पाप करतात आणि अपेक्षा सुखाची करतात. कसं शक्य आहे? पाप कर्म करून सुख कदापि मिळणार नाही. लावून एरंडाच्या बिया लावल्या सगळ्या शेतामध्ये आणि कारखान्यामध्ये नोंदवून आला 5 एकर. काय लावलंय? एरंडाच्या बिया. ऊस येईल का नाही? एरंडाच्या बिया लावून ऊस येईल का? शक्य नाही ना. तुम्ही जे पेरलं ते लावलं ते उगवतं. पेरून या दुःखाचे येतील का फळे सुखाचे. त्यातलं नाही बरं. दुःखाचा बी पेरलं आणि सुखाची अपेक्षा करू लागला. देईल कोटून ईश्वराता विचार केला काय रे. नको करू हाय हाय वेड्या, नको करू हाय हाय रे. बीज लगावे बबूल के तो आम कासे खाय. म्हणून तुकोबारा म्हणतात लावली एरंड उस मागेत कोण्या तोंड. पाप कर्म करायचं आणि सुखाची अपेक्षा करायचं हे कसं शक्य आहे? मग सुख मिळण्यासाठी, सुख आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म झालं पाहिजे. पुण्याचं फळ आहे सुख. पुण्य जेव्हा कर्म जेव्हा घडेल, पुण्यात्मक कर्म जेव्हा घडेल तेव्हा सुख आपल्या पदरामध्ये नको म्हणताना येतं. पण आमच्या जीवनामध्ये पुण्याचं कर्म आपण करत नाही आणि पापाचे प्रयत्नपूर्वक करतो आपण, कदापि सुख मिळणार नाही. या मृत्यूलोकामध्ये
पद्धतीने कोण कशामध्ये कोण कशामध्ये कोण कशामध्ये कोण कशामध्ये सुख शोधतोय. कोणी म्हणतं घर बंगला बांधला म्हणजे सुख मिळेल, कोणी म्हणतं लग्न झालं म्हणजे सुख मिळेल, कोणी म्हणतं मुलगा झाला म्हणजे सुख मिळेल, कोणी म्हणतं भरपूर पैसा मिळाला म्हणजे सुख मिळेल. आपापल्या पद्धतीनं सुखाच्या कल्पना करतात लोक. पण नाथ बाबा म्हणतात, बाबांनो यात सुख नाही हो. तुम्ही ज्याच्यात समजताय ना त्याच्यात सुख नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही. हाट म्हणजे काय? बाजार. हाट म्हणजे बाजार. या बाजारामध्ये आपण सगळे गिऱ्हाईक आहोत, आपण व्यापारी आहोत, गिऱ्हाईक आहोत. आपण माल खरेदी करण्यासाठी आलेले आहोत. आपण गिऱ्हाईक कोणाचे? काम क्रोधाचे गिऱ्हाईक पाही हो. या हाटात सुख कोठे नाही हो. संसार नगरी बाजार भरला हो भाई. या बाजारामध्ये, या हाटामध्ये कधीही कोणालाही सुख मिळालं नाही, मिळणार नाही, नाहीच. पण मिळेल कुठून? जी वस्तू जिथे नाही तिथे मिळेल का? शोधत बसलो आपण, मिळेल का? आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल. करता 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 जन्माचा जन्म गेला. सर्व सुखाचे याचा जन्म गेला. आशेवर आपण जगतोय, सुख मिळत नाही. का मिळत नसेल? नाहीच तर म्हणून मिळत नाही. आली या संसारी वाया हावभारी होऊ नका. अनेक प्रमाणे या संसारामध्ये, या जगतामध्ये, या मृत्यूलोकामध्ये सुख नाहीच. का नाही? का नाही? कावर नसावं सुख? का नसावं? आम्हाला पाहिजे ना सुख, मिळावं ते आम्हाला. नाही. का नाही?
हे जे जगत आहे ना हे मायाकृत आहे. जे मायाकृत असतं ते सुखाला कारण ठरत नसतं. जे मायाकृत असतं ते दुःखाला कारण असतं. या मायावी जगतामध्ये मायाकृत जगतामध्ये दुःख भरलेलं आहे. रती माई के माईके दुःखाची जनती. माईक पदार्थ दुःखाला जन्म देणार आहे. म्हणून माईकाकडून सुखाची अपेक्षा करू नये. जे माईक आहे ते दुःखजन्य आहे. जे माईक आहे या जगतामध्ये जे माईक असतं ते संपणारं असतं. जे माईक असतं ते नाश पावणारं असतं. जे माईक असतं ते अमंगळ असतं. जे अमंगळ असतं ते नाश पावतं. अमंगळ कधी शाश्वत राहू शकत नाही. अमंगळाच्या प्रपंचामध्ये आपण आहोत. अमंगळाला कवटाळून मंगळाची अपेक्षा करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का? कवटाळे कोणाला? अमंगळाला. आणि माझं मंगळ झालं पाहिजे. कसं शक्य आहे? तुकोबाराय म्हणतात करिता घायाळाचा गंगा करिता घायाळाचा गावामध्ये गेला. पावसाळ्याचे दिवस. दोन्ही हातामध्ये 2 बाजारच्या पिशव्या घेऊन पायी येत होता आपल्या घराकडे. पाऊस पडलेला होता, चिखल झालेला होता. पायी येत होता. येता येता त्याला रस्त्यामध्ये एक दुकान भेटलं. त्या दुकानामध्ये गेला. त्याने एक खंबा घेतला. खंबा माहिती आहे खंबा? आणि ते सगळे वारकरी असल्यामुळे तुम्हाला खंब्याच्या कल्पना असेल. त्यांनी घेतला ते खंबा आणि त्याने लोटलं पोटामध्ये. डोळ बाबा. आणि त्याला जास्ती झाली ना, त्याला ती चढली. आता 2 पिशव्या घेऊन डोलत डोलत लेझिम खेळत
होता, चालत होता. योगायोगाने तो ठोकांडा गेला, पाय सरकला, गटारीत पडला. असा गटारीत पडला. त्याला काहीच भान नाही, शुद्ध नाही. तोंडात गटार, सगळ्या अंगाला गटारीत माखलेला आहे. पाठीमागून आमचे डोळेच बाबा येत होते. बरं काय, आता हे दयाळू माणूस, माळकरी म्हणजे दयाळू असतात. त्यांना त्या माणसाची काय आली, दया आली. दया आली म्हणून त्यांनी आपली गाडी उभी केली. त्या माणसाला गटारातून वर काढण्याचा प्रयत्न केला. ताकद लावून त्या माणसाला उठवलं. ओके बाबा, असं ताकद लावून उठवलं, त्याला उभं राहता येत नव्हतं. त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी काय केलं, डोळस बाबाला मारले कवळी. असं कवटाळलं. बाकीचे लोक म्हणाले, डोळस बाबा कधी उठून पियाला लागला. आता खरं सांगा, पिलेला कोण आहे, तो ग्रस्त. यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यांच्या अंगाला कवटाळलं. तो जसा गाळाने भरलेला तसा डोळस बाबा पण गाळाने भरलेला. गायाळाचा करिता संग अंगे अंग माकावे. प्रश्नच नाही. गायाळाचा संग करून स्वच्छ राहण्याची अपेक्षा करणं चूक आहे. तसं अमंगळाला कवटाळून मंगळाची अपेक्षा करणं चूक आहे. या जगात सर्वच अमंगळ आहे. काहीच मंगळ नाही या जगतामध्ये. कारण मायाकारी आहे. जे मायाकारी आहे म्हणून ते अमंगळ आहे. लोकांनी विचारलं नाथ बाबाला, नाथ बाबा तुम्ही म्हणता हे सगळं जगत अमंगळ आहे, आम्हाला मंगळाची अपेक्षा आहे, आम्हाला आमचे मंगळ व्हावं अशी अपेक्षा आहे. या जगात काही मंगळ आहे का? या जगात काही मंगळ आहे का? या अमंगळ जगतामध्ये फक्त आणि फक्त श्री विठ्ठलाचे नाम मंगल. श्री विठ्ठलाचे नाम मंगल. श्री विठ्ठलाचे नाम
तुमचं लक्ष झालं नाही बाबा प्रमाण काय आहे, लक्ष झालं नाही तुम्हाला नुसतं तोंड हलवलं काय हरकत नाही. त्यांना वाटलं पाहिजे पोरांना सगळं पाठ आहे, आपली बाजू उघडी पडत जायचं नाही, पण नंतर तोंड आ करायचं असं आ जरी केलं तरी त्यांना वाटायला सगळं पाठ आहे बरं का पोरांना, म्हणून असं रे रे आ करत जा, नंतर का तुम्ही करत जा असं. तुम्ही सुंदर नाचताय, सुंदर पावले खेळताय, खूप मला आनंद आहे. कारण मला अशी मुलं तयार करायला म्हणजे खूप आनंद वाटतो. अशी मुलं तुम्ही कोणत्या संस्थेतले सगळे एका संस्थेतले का सगळे टोटल कोणती संस्था? हां शरद महाराज तुमचे महाराज आहेत, शरद महाराजांच्या संस्थेतले मुलं आहेत. वा, तुमच्या संस्थेला तुम्हाला लाख लाख शुभेच्छा बरं का. तुमच्या तुम्ही याच्यामध्ये कोण पंडित होईल, कोण शास्त्री होईल, कोण मोठा कीर्तनकार होईल, कोणी गायक होईल, कोणी पकवाजा होईल, काय तुम्हाला व्हायचं असेल ते व्हा. नाथबाबाच्या मंदिरामध्ये तुम्हाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठलाचे नाम मंगळ फक्त आणि फक्त या जगामध्ये विठ्ठलाचं नाम मंगळ आहे. किती मंगळ आहे. ज्यांनी या नामाचा अंगीकार केलाय, ज्यांनी या नामाला कंठात धारण केलंय, ते कितीही पापी असला, कितीही अमंगळ असला, उद्धरिले भूतकाळ. नाथबाबा म्हणतात भगवंताच्या नामचिंतनाने, श्री विठ्ठलाच्या नामाने कितीतरी अमंगळ उद्धरिले, कितीतरी अमंगळाचा उद्धार केला या नामाने. खूप सांगण्यासारखा आहे, खूप चिंतनीय विषय आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, 9:30च्या पुढे जायचं नाही. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळविला वाल्या कोळी महाचारी नामे तारीला निर्धारी. वाल्या कोळ्यासारखा महापापी आपण काय पाप करणारा करून करून. ज्यांनी एवढा मोठा पाप केलं, किती रांगण भरले? 7 रांगण. एक वैष्णव मारायचा, वैष्णवाची गणना फक्त शालिग्राम रांगण्यात टाकायचा, असे 7 रांगण भरले. इतकं पाप, इतकं पाप. पण योगायोगाने म्हणतात ना, उद्धराशी ठाव नाही भाग्य विना, इन्मुख चरणा संताची. या संतांच्या चरणाला इन्मुख जो झाला त्याचा उद्धार होऊ शकत नाही. योगायोगाने नारदाची भेट झाली आणि नारदाने अनुग्रह केला. नारदाच्या संगतीने वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. काय पावत त्या वाल्मिकीचे केले रामायण, राम आदी केले रामायण. भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येण्या अगोदर रामायण केलं, तेनेप्रमाणे रामाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसाची काही नाही.
वर्तोनी दावीन नामा वाल्य कोळ्याने जे बोलून ठेवलं ते लिहून ठेवलं त्याप्रमाणे वर्तून दाखवील बदलवीन असं नाही. ज्यांच्या लिहिण्याला देव सुद्धा बदलू शकत नाही एवढा महान अधिकारी कशामुळे झाला. नामे तारीला निर्धारी नामे तारीला निर्धारी अजामेळ पापराचे नामे नेला वैकुंठाशी. आता मला सांगा अजामेळ अजामेळ पापी का पुण्यवान जरा बोलत रामायचं. पापी का पुण्यवान अजामेळ पापी का पुण्यवान. आयुष्यभर तिने काय केलं पाप केलं पाप. एकामागे 9 मुलं झाली. 10व्याने त्याची पत्नी म्हणजे ती वेश्या गरोदर असताना नारदाची भेट झाली. नारदांची कृपा झाली नारदांची भेट झाली. नारदांनी त्या अजामेळाला सांगितलं बाबा तुझ्या पत्नीला आता मुलगा होणार आहे त्याचं नाव काय ठेव नारायण. नारायण नाव ठेव म्हटल्यानंतर नारद निघून गेले. बाई ते बाळातून झाली डिलिव्हरी झाली तिचा मुलगा झाला नाव ठेवलं नारायण. आता म्हणतात शेंडे फळावर जास्त प्रेम असतं. शेंडे फळ म्हणजे शेवटचं. तेव्हा ते शेवटचं असल्यामुळे तिचं खूप प्रेम होतं. बाहेरून फिरून आला का नारायण कुठे गेला नारायण जेवला का नारायण शाळेत गेला का नारायण. कधी त्याच्या तोंडामध्ये देवाचं भजन येत नव्हतं पण नारायण नारायण म्हणून हाका मारू लागला. आता मला सांगा नारायण म्हणून त्याने आपल्या पोराला हाक मारलं का देवाला हाक मारली पोराला. पण त्याला काय माहिती हे नाम देवाचं आहे. पण नारायण असं म्हणून प्राण गेला. त्यासाठी मान पाटवी अजामेळ वैकुंठाला गेला. आता मला सांगा अजामेळ पापी का पुण्यवान बोला मोठे पापी. पण पापी वैकुंठाला जाऊ शकतो. आपण माळा घालून दररोज हरिपाठ करा भजन करा कीर्तन भजन हे करण्यापेक्षा पाप करत राहा आणि शेवटी नारायण म्हणलं की वैकुंठाला जातो. गेला की नाही अजामेळा बरोबर आहे ना. आता ह्याला तुम्हाला माऊलीची ओवी सांगतो. आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी नमर तो निघाला. नदीला महापूर आला त्या महापुरामध्ये एकाने उडी टाकली गेला वाहून. आता वाहून गेला म्हणून गेला लागला तरी हाती लागला नाही. वाहून गेला त्याचे जोडीदार घरी येऊन सांगतात
गेला 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 गेले बोंबलले, शोधाशोध केली, सापडले नाही. शेवटी गेलेल्या माणसाला काय करतात लोक, विधी वगैरे करावं लागतं. दशक्रिया त्या दिवशी दशक्रिया ठरल्याप्रमाणे दशक्रिया चालू आहे आणि त्या ठिकाणी आमच्या मोठे बाबांचं प्रवचन चालू आहे बरं का. आणि मग तो वाहून गेलेला गडी, त्याला योगायोगाने एक झाड मिळालं, भलं मोठं झाड. त्या झाडाचा आश्रय मिळाला, तो झाडावर चढून बसला आणि पाणी ओसरलं आणि तो पायी 10व्या दिवशी आपल्या नावाला कोण आला, जो वाहून गेला होता ना तो आला आणि येऊन बसला महाराजांच्या पुढे. प्रवचन चालू होतं. त्यांच्याकडे महाराजांनी पाहिलं, त्याच्याकडे त्यांना तर बोलणं पण झालं. अरे ज्यांच्या 10वी आपण 10वी करतोय, ज्याच्या 10व्या प्रवचन आपण करतोय, तो माझ्या समोर बसलाय. लोकांना वाटलं महाराज काय बोलत नाही, महाराज काय झालं. सगळ्यांनी पाहिलं, अरे महादू, तो म्हणतो अरे बेटा तो तर वाहून गेला होता. बरोबर आहे, मी वाहून गेलो होतो. तू वाहून गेला होता म्हणजे बरोबर आहे. आता इथे आलाय, बरोबर आहे, हॅलो. आता मला सांगा, वाहून गेला हे खरं, आता इथं आलाय हे खरं, काय खरं. दोन्ही खरं. वाहून गेला हे खरं, आता जिवंत आलाय हे खऱ्यातलं खरं. आजामेर पापी होता हे खरं आहे, पण ज्या क्षणीत नारायण नाव ते तोंडात आलं, नारायण नामाचा उच्चार केला, त्याच क्षणी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाली ज्याच्या मुखात देवाचं नाव आलं म्हणून उद्धरिले अमंगळ उद्धर, असे अमंगळाच्या अनेक अमंगळाचा उद्धार केला. पापियाच्या गज आहे, गलिका आहे, अशा अनेक उदाहरण भागवतामध्ये अनेक उदाहरणं आहेत. उद्धरलेले अनेक उदाहरणं आहेत. कुंडी आजा मेळ भिल्ल तारिली कुंटिनी, किती लोकांची यादी आहे. पण देखील आजा मेळ भिल्ल तारिली कुंटिनी निंदे तेही वंदे केले. जे निंदे होते ते वंदे झाले केवळ देवाच्या नामचिंतनाने. म्हणून नाथ बाबा म्हणतात या जगामध्ये श्री विठ्ठलाचे नाम मंगळ, अतिशय मंगळ असणारं देवाचं नाम आहे. ते नाम अखंड आपल्या कंठात असावं. विठ्ठल 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 विठ्ठल. चालताना, बोलताना, बसताना, जेवताना, झोपताना, सर्व कार्य करताना अखंड त्या प्रभूचं नामचिंतन आपल्या कंठात असावं. नामचिंतन आपल्या रक्तात भिनलेलं असावं. नामचिंतनामध्ये आपलं आयुष्य काळ लावा. त्या योगाने आपलं जीवन मंगलमय होणार आहे. म्हणून एक वर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
या जगतामध्ये विठ्ठलाचं नाम मंगळ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. सगळ्या मंगळाचा निधी ठेवा श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. सारखं जप चालू श्री विठ्ठल, सारखं जप चालू. माणसामध्ये बसला तरी सारखं जप चालू. आता आमचे चौधरी बाबा हरिभाऊ महाराज कुठे गेले? ते कुठे बसले असतील तरी त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी असेल. कुठे जर बसले असतील ते ज्ञानेश्वरी घेऊन बसलेले असतील. 2 दिवसातून एक पारायण करतात ते. त्यांचा संकल्प आहे. किती पारायण करायचं आहे? किती किती काय माहिती नाही. 1000 पारायण त्यांना करायचं संकल्प आहे. ते म्हणतात निमशिम झाले आता. बघू होईल तसं होईल. म्हणजे अखंड बसताना बोलताना. मी एक दिवशी आलो त्यांच्याकडे मुक्कामाला. ढराढर घोरतो राव आणि त्यांचं पारायण चालू आहे. झोपताना उठताना त्यांना झोपच लागत नाही पारायण केल्याशिवाय. हे अखंड आपल्या जीवनामध्ये खरं हे जमेची बाजू आहे. नामचिंतन हे आपल्या जमेची बाजू आहे दादा. बाकीचं काहीच आपल्या बरोबर येणार नाही. गोविंदासनी गोविंद शरणे गोविंद शयनी, शयनी गोविंद, आसनी गोविंद, मनी गोविंद, ध्यानी गोविंद. गोविंद 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 मना लागली अछंद. मग गोविंद ते काया भेट नाही देवाताया. त्याला खऱ्या अर्थाने या नामाचा महिमा कळालाय. ज्यांना या नामाचा महिमा कळालाय, नाम किती पॉवरफुल आहे, या नामाचा महिमा किती आगाध आहे, ज्यांना कळालाय ते अखंड श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सर्व बोला. श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांनी सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, महादेवा भजन करी राम जपे सदा शिव, राम जपे सदा शिव. भगवान भोलेनाथ, काय बरोबर, भगवान भोलेनाथ अखंड स्मशानात बसून श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम भोलेनाथांना म्हणजे भगवान शंकराला या नामामध्ये समाधी लागली. नाम जप करत असताना समाधीच गेले भोले बाबा. अरे समाधी लागली या नामाने. सकाळपासून आपला स्वामी आपले मालक घरातून बाहेर गेले. परत दुपारची जेवणाची वेळ झाली. घरी
नाहीत. बायकोला काळजी वाटते, बायकोला काळजी वाटते. बाई आपले स्वामी अजून काय येणार, म्हणून माता सती भोलेनाथांच्या शोधात निघाली. भोले बाबा त्या जोडी कैलासाचा त्याग केला. शिव पैतले स्मशानात. श्रीराम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. माता सती स्मशानात आली. भोलेनाथ भजन करताय, डोळे मिटलेले. सती माता आपल्या मालकाला भोलेनाथांना हलवून जागं केलं, सावध केलं. स्वामी काय करता तुम्ही? भोलेनाथाने उत्तर दिलं, मी भजन करतो. भजन भजन कोणाचं? रामाचं. सती म्हणाली ते काय कामाचं? भजन कोणाचं? रामाचं. सती म्हणाली ते काय कामाचं? तो तुमचा राम बायकोसाठी वेळा झालाय. झाडाला कोसळतो, दगडाला कोसळतो. बायकोसाठी जंगलामध्ये भटकणारा तो तुमचा राम, आणि तुम्ही त्याचं भजन करता. अरे तुम्ही त्याचं भजन करताय. भोलेनाथ म्हणाले, अगं माझ्या प्रभूला, माझ्या स्वामीला काहीतरी आवाज बोलू नको. माझा स्वामी, माझा प्रभू लीला करतोय, लीला. बायकोसाठी येणार झाला नाही, तो लीला करतोय. श्रीराम परब्रह्म, माझा राम परब्रह्म आहे, माझा राम परब्रह्म आहे. सती म्हणाली, तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. बारीक तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही, मी परीक्षा घेते. आता रामाची परीक्षा कोण घेणार? सती. सती रामाची परीक्षा घ्यायला गेली. सती रूपात नाही, सीता रूपात गेली. सीतेचं रूप धारण केलं आणि रामाची परीक्षा घेण्याकरता रामाच्या समोर गेली. कोण? सती माता. रामाने सीतेला पाहिलं, रामाने सीतेला पाहिलं, तसा धावाच केला. सीते कडकडून मिठी मारली. बरोबर बरोबर. मारली की नाही? मारली की नाही? नाही? नक्की मारली की नाही? नाही? नक्की. मी म्हणतो मारली. पायाला, पायाला मारली की नाही? तुम्ही का नाही म्हणजे अगोदर? कुठं मारले? पायाला मिठी मारली. सीता म्हणून नाही, माता म्हणून आईस्क्रीम झाली. तिला वाटलं मी करायला गेले काय, झालं काय? प्रभू क्षमा करा, मला मला क्षमा करा. मी तुमची परीक्षा भरण्यासाठी आले होते, पण मी फेल झाले. मी परीक्षेमध्ये नापास झाले. मला क्षमा करा आणि आपला महिमा सांगा. माते बाबा बसलेत ना,
माझा महिमा बाबा सांगतील, जा बाबाकडे. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम. राम जपे सदा शिव, ओ राम जपे सदा शिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, सती परत आली. भोलेनाथांचं भजन चालू होतं. आता ही सती येताना भोलेनाथांनी पाहिलं आणि आपल्या जवळ असलेलं एक आसन घेतलं, आसन, आणि बायकोला बसायला टाकलं. बरं का, तुमच्याकडे कसं मला सांगा, बाहेरून नवरा आला, बायकोने बसायला खुर्ची द्यावं किंवा आसन टाकावं असा नियम आहे का नवऱ्याने बायकोला बसायला टाकावं असा नियम आहे? तुमच्याकडे कसं आहे? हां, नवऱ्याने बाबा काय, नवऱ्याने बायकोला बसायला टाकावं असा नियम आहे का? जर नवऱ्याने बायकोला बसायला टाकलं, नवरा बायकोचं नातं संपलं. भोलेनाथांनी बसायला आसन टाकलं. माता सती चाणक्ष होती. तिच्या लक्षात आलं, आता माझा यांनी त्याग केला, माझ्या मालकाने, माझ्या स्वामींनी माझा पत्नी म्हणून त्याग केला. आता मग नवऱ्याने जर त्याग केला तर जगून करायचं काय? बापाचा यज्ञ चालू होता, द्राक्षाच्या घरी यज्ञ चालू होता, आमंत्रण नव्हतं, पण हिने हट्ट घेतला मला बापाच्या घरी यज्ञाला जायचं. अगं आपल्याला आमंत्रण नाही, बापाला, बाप विसरला असेल माझा, बापाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण करायला पाहिजे. नको जाऊ, जाणार, अगं नको जाऊ, जाणार. गेली आणि तिथे अपमान झाला. भगवान शंकराचं आसन नव्हतं, शंकराची कामना केली, तिची कामना केली, कोणी तिला बोलणार, किती विटंबना झाली, अपमान झाला, तिला ते सहन झालं नाही आणि त्याने अग्निकुंडामध्ये आपला देह समर्पण केला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भोलेनाथ पुन्हा भजनाला सुरुवात केली. आता ही सती संपली, तिने पुन्हा जन्म घेतला हिमालयाच्या पोटी, म्हणून तिचं नाव पडलं पुढे पार्वती. पार्वती का? पर्वतस्य कन्या सा पार्वती, पर्वताची मुलगी म्हणून पार्वती नाव पडलं. आणि तिने बाल अवस्थेमध्ये, कुमारी अवस्थेमध्ये अनुष्ठान मांडलं, व्रत केलं. त्या व्रताचं नाव काय? हा, हरतालिका. हरतालिका 60,000 वर्ष. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम इंद्राचं आसन डगमगायला लागलं. कारण कोणी तपस्या करायला लागला, इंद्राचं आसन
डगमगायला लागतं. इंद्र डगमगू लागला, असं डगमगायला लागलं. सगळ्या देवाला बोलावून घेतलं, सगळ्या साथीदाराला बोलावलं. मृत्यू लोकात आले आणि त्या माता पार्वती जवळ आले. माते थांबवा, तुमचं हे व्रत थांबवा. ती म्हणली मी थांबणार नाही, आता मी थांबणार नाही, आता मला घेतल्याशिवाय सोडणार नाही, आता मी थांबणार नाही, आता माघार नाही, आता मेलो तरी चालेल, पण मला इच्छेप्रमाणे मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही. काय इच्छा तुमची? भगवान भोलेनाथ मला पत्नी म्हणून स्वीकारावं. मग सगळ्या देवांनी भोलेनाथांची विनंती केली. भोले बाबा प्रसन्न झाले, होकारा दिला. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर करून टाका. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. त्याला मी काय लग्न लावू का नाही तर, पण भोलेनाथांचं आणि माता पार्वतीचं काय लागलं? लग्न लागलं. झालं लग्न. मग पार्वतीने आता ठरवलं, आता नवऱ्याची साथ सोडायची नाही, नवऱ्याच्या विरोधात जायचं नाही, नवरा जो करतो ते आपण करायचं. आता नवऱ्याच्या बरोबरीनं आपण जे नवरा करेल, जे नवरा सांगेल त्याप्रमाणे ऐकायचं, नवऱ्याच्या विरोधात जायचं नाही. मग दोघा शेजारी शेजारी बसून आणि त्या नामाचा सारखा जप चालू केला. ऐसा जाता थोर महिमा,